6च्या घरात अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच मोठे फटके खेळण्याचा मानस असेल तो विक्की यांचा. एक चांगले फलंदाज आपल्या संघासाठी वारंवार त्यांची वर्णी लागते. पण एकदा तेवढीच चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक म्हणता येईल ते लाला यांच्याकडनं निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये पूर्णपणे सफल होतात. निर्धाव चेंडूची सांगणी हा पहिल्या षटकामधील पहिला निर्धाव चेंडू असेल तो लाला यांचा. जर का आपल्याला मुशर्रफ बॉयज संघाला पराजय करायचा असेल तर लेट राहुल संघाला नक्कीच कमीत कमी 50+ धावा कुठून काढाव्या लागतील. कारण लेट मुशर्रफ बॉयज संघाचं जर का विश्लेषण केलं तर लाला, हलीम, त्यांचे छोटे बंधू फहीम यांच्यासारखे मतब्बर फलंदाज या मुशर्रफ बॉयज संघामध्ये अवेलेबल आहेत. शॉर्ट लेगच्या दिशेने कटून काढला चेंडू जातो सरंग घरंगळत सीमा रेषेबाहेर. या षटकातील पहिला मोठा फटका 4च्या स्वरूपात येतो आणि 4 धावेने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाते, ती म्हणजे 10. बिनगडी बाद 10. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. मोठा फटका खेळावा लागेल. जर का 10 किंवा 10पेक्षा खाली धावा आल्या निर्बंधक षटकामध्ये योगेश सर, तर नक्कीच तो षटक म्हणजे गोलंदाजाच्या मस्तकमध्ये दस्तक बसणार. आणि जर का 10च्या वरती धावा आल्या तर फलंदाज सरस ठरणार. शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतो. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण होते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होतं की नाही? आणि हो, या 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात, परंतु तिसऱ्या धावेसाठी नकार दिला जातोय. या 2 धावेवरती समाधान मानलं जातं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 12, बिनगडी बाद 12. नक्कीच योगेश सर 12 × 48 आणि 50+ धावसंख्या मी ज्या पद्धतीने सांगितल्या की 50+ धावांची आवश्यकता असणारे प्रथम फलंदाजी करत लेट राहुल संघाला. कारण तेवढ्याच ताकदीची फलंदाजी आहे ती म्हणजे मुशर्रफ बॉयज संघामध्ये. जर का लाला यांची बॅट तळपली तर 50 धावा सुद्धा कमी पडू शकतात. कारण तो एकमेव प्लेअर आहे जो मुशर्रफ बॉयज संघामध्ये ज्यांनी आत्तापर्यंत 2 50s मारलेल्या आहेत त्या या ग्राउंडवरती, तोच म्हणजे लाला, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं. एक अष्टपैलू खेळाडूची कामगिरी करताना दिसतो तो वारंवार आपल्या संघाकडनं, तो म्हणजे लाला. आता स्ट्रायकर गोलंदाज असतील तर म्हणजे राजा. वैयक्तिक कोठातील पहिला आणि सांघिक कोठातील दुसरं षटक घेऊन येतात ते म्हणजे राजा. लेफ्ट हँडेड गोलंदाज, फिरकीचा जादूगार मुशर्रफ बॉयज संघाकडनं. पहिला चेंडूमध्ये गरकन फिरवला जातो. लेग स्पिनचा बादशाह म्हटला जातो राजा. एक चांगला गोलंदाज पहिलाच निर्धाव चेंडू टाकतो. सुदर्शन यांना कोणत्याही पद्धतीची मोठी फटकेबाजी करू देत नाही तो म्हणजे लाला. दुसरा चेंडू सुद्धा तशाच पद्धतीचा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू सरळ जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू वारंवार खेळतात ते म्हणजे सुदर्शन. जर का आपल्या संघाला विजयी घोषित करायचा असेल, विजयाच्या बोलावरती नेऊन ठेवायचं असेल तर असे निर्धाव चेंडू कमी खेळावे लागतील. तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव. हॅट्रिक डॉटची म्हणता येईल, डॉट चेंडूंची हॅट्रिक. ज्या कार्यासाठी ज्यांची वर्णी प्रथम फलंदाजीसाठी लागली ते म्हणजे सुदर्शन, परंतु पूर्णपणे असफल होताना दिसतात ते सुदर्शन. जिथे मोठे फटके खेळायचे होते तिथे वारंवार निर्धाव चेंडू खेळले जातात सुदर्शन यांच्याकडनं. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह हा फटका. क्षेत्ररक्षक येतात मिडऑफचे, तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. या षटकामध्ये आत्तापर्यंत 1 धाव येते आणि या एका धावच्या मध्येने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन बसते ती 13च्या घरात. 13 शुभ आकडा नाहीये असं म्हटलं जातं, परंतु 13 म्हणजे 1+3 = 4. चौकार येणार का? नाही आला चौकार. 4 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये सक्षम होतोय तो म्हणजे राजा. नक्कीच चेतन कुठेतरी नाराज दिसत आहेत आपल्या संघासाठी, कारण एक हार्ड हिटर फलंदाज आहे, एक सक्षम प्लेअर आहे तो आपल्या संघाकडनं चेतन. परंतु मोठा फटका तर आलाय. चेंडूने उंची गाठली, लांबी गाठण्याऐवजी तत्पूर्वी 1 धाव तर सहजरित्या पूर्ण होते. बघत दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातो. बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि 2च धावेवरती समाधान मानला जातो. या 2 धावच्या मध्येने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन बसते ती 7.5च्या सरासरीने 15च्या घरात. खूप खराब सुरुवात म्हणता येईल ती लेट राहुल संघाची. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 15. जर का 15 7.5च्या सरासरीने जर का सामना चालला तर नक्कीच 7 × 24
25 ते 26 धावा. या मला तर वाटतं की लाला हा पहिल्या षटकामध्ये जर का तो राहिला तर पहिल्या षटकामध्येच खेचून काढू शकतो. एवढी ताकदवंत फलंदाजी आहे ती मुशर्रफ बॉयज संघाची. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी कमलेश आलेले नाहीत, तरी त्यांना नम्र विनंती असेल की आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेऊन जावं. आणि त्या आधी मॅचचा होता तो म्हणजे करण 7 चेंडूमध्ये 24 धावा घालणारा करण तो इथं अवेलेबल नाही. त्याने आपला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेऊन जावं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 15 आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येतात ते गोलंदाज आकाश सुदर्शन यांच्या बॅटमधून आलेला मोठा फटका. चेंडू वाजतो सरळ सीमा रेषेलगत. 6 धावेंसाठी पंचांकडनं इशारा दिला जातो. तो 6 धावेंचा कुठेतरी कमबॅक करताना दिसतात ते म्हणजे सुदर्शन. या 6 धावा महत्वपूर्ण असतील या आपल्या संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21च्या घरात. अशीच फल्लेबाजी करावी लागेल ती सुदर्शन आणि विकी यांना. कुठेतरी कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघाला, कारण खूप कमी धावा आलेल्या आहेत. जर का मागील मॅचचा विचार केला तर 50-60 धावा सहजरित्या इथं उभ्या होताना दिसतात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका काव कॉर्नरच्या दिशेने. चेंडू जातो पुन्हा एकदा सीमारेषेलगत. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. एकच धाव होते तिथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं गेलं. चांगली बल्लेबाजी म्हणता येते सुदर्शन यांच्याकडनं. चांगलं कमबॅक केलं जातं. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडली जाते. योगेश सर ते म्हणजे 23. नक्कीच योगेश सर, जर का आपण सकाळपासून बघताय तर बल्लेबाजीसाठी ही पिच कुठेतरी एक पोषक असताना दिसते. कारण जेव्हा पहिल्या 1-2 षटकामध्ये जर का कमी धावा आल्या नाही नंतर चांगली बल्लेबाजी करली जाते ते फलंदाजांकडनं आणि झेल होतात बाद होताना दिसतात ते म्हणजे सुदर्शन. आणि सुदर्शन यांची जागा भरून काढण्यासाठी आता नवीन फलंदाज असते म्हणजे केतन. नवीन फलंदाज केतन. आणि नक्कीच आमचे माननीय श्रीजी सावंत साहेब यांचे इथं आगमन झालेले आहे. प्रभाग क्रमांक 7 भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्रीजी सावंत साहेब यांचे इथं आगमन झालेले आहे. आयोजक कमिटीतर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शमशूर भाई यांना नम्र विनंती असेल की आपल्या प्रभाग क्रमांक 7चे प्रभाग अध्यक्ष श्रीजी सावंत साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं मान सन्मान करावा. तसेच नवीन फलंदाज केतन. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 23. अजूनही उर्वरित 9 चेंडू शिल्लक आहेत आणि या 9 चेंडूंमध्ये नक्कीच मोठी फटकेबाजी करावी लागेल ती केतन यांना. कारण जर का मुशर्रफ बॉयज संघाचा विचार केला तर लाला सारखा एक स्टार प्लेअर त्यांच्यामध्ये आहे आणि जर का त्या सामन्यामध्ये आपल्याला आगेकूच करायची असेल तर 50+ धावा कुठून काढाव्या लागतील. पुन्हा एकदा लेग साईडला कटून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातो यष्टांवरनं आणि पंच. नक्कीच कॅमेरामॅन यांना नम्र विनंती असेल की थोडा इकडे कॅमेरा वळवावा. आमचे प्रभाग 7चे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्रीजी सावंत साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. सर्व मान्यवरांतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अवांतर चेंडू घोषित केला जातो पंचांकडनं. या अवांतरच्या मदतीने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24च्या घरात. नक्कीच कुठेतरी कमबॅक करून द्यायला लागेल केतन यांना. मोठी फटकेबाजी खेळावी लागेल ते केतन यांना, कारण धावसंख्या आहे ती 24. अजूनही 8 चेंडू शिल्लक असतील. आणि या 8 चेंडूंमध्ये निदान 16 धावा तरी याव्या लागतील, कारण तेवढी कुवत तेवढी फलंदाजीमध्ये त्यांच्या धार आहे. ते म्हणजे केतन जे तळमळ करत होते की मी कधीच बॅटिंगला जातोय, कारण त्याला पूर्णपणे माहिती आहे की मुशर्रफ बॉयज यांच्या गोलंदाजीचा पूर्णपणे विश्लेषण त्यांनी करून आलं ते म्हणजे केतन फलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. वारंवार निर्धाव चेंडू टाकले जातात ते मुशर्रफ बॉयज संघाकडनं. नक्कीच चांगलं गेम प्लॅन करून येताना दिसतात ते म्हणजे मुशर्रफ बॉयज संघाचे हलीम. अर्ध्या तासापूर्वी मी बघितलं होतं टीम प्लेइंग 11ला घेऊन बसले होते. त्यांना प्रत्येक गोष्टीची इथं
पूर्ण गेम प्लॅनच्या सेटने आलेले आहेत ते म्हणजे पॉईंटच्या दिशेने कडून काढला चेंडू. चेंडू जातोय गल्लीच्या दिशेने घरंगळत सीमारेषेलगत. चेंडू जातो सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी नक्कीच महत्वपूर्ण 4 धावा असतील या आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28च्या घरात. अजूनही या षटकातील अजून एक षटक शिल्लक असणार. नक्कीच षटक समाप्तीची घोषणा केली जाते पंचांकडनं. 6 चेंडू आणि कमीत कमी 28 धावा धरल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. जवळपास 9.5च्या सरासरीने चाललेला सामना. 9 त्रिक 27 प्लस 1 28. 3 षटक समाप्त 28 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. 28 लॉस ऑफ 2 विकेट्स. स्ट्राईकला विक्की अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्यामध्ये सक्षम ठरले नाही ते विक्की. ज्या पद्धतीची फलंदाजी असते विक्की यांची प्रत्येक मॅचमध्ये, परंतु आज कुठेतरी बॅकफुटला खेळताना दिसत. नक्कीच योगेश सर आपण बघत असाल सामना खूप शांतपणे आणि सुरक्षितपणे चालू आहे. राज वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन येतात तिथे राजा. लोअर फुल टॉस प्रयत्न चेंडू होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पकडला जातोय. चेंडू जातोय सर सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पडते 32च्या घरात. सांघिक धावा झालेल्या त्या 32. नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल ती षटकाची. शेवटचं षटक असणार आहे. नक्कीच या शेवटच्या षटकामध्ये मोठे फटकेबाजी खेळण्यात लागेल ती म्हणजे विक्की आणि विक्की टू राजा. राजाने ज्यांनी दुसरं षटक हाताळलं खूप सुरेख गोलंदाजी केली होती. 4 चेंडू निर्धाव पद्धतीचे टाकले होते तोच राजा. संघ मार्गाने त्याच्या खांद्यांवरती जबाबदारी टाकली. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारल्यानंतर ज्या माशासाठी सापळा रचला उचला तो मासा गळायला लागतो तो म्हणजे विक्कीच्या नावाचा. विक्की यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो तो म्हणजे लतीफ. लतीफ दुसऱ्या चेंडूवरती गडी गारद करण्यामध्ये सक्षम ठरतात ते म्हणजे राजा. लतीफ हे सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज आहे जे नक्कीच 4th नंबरचे बॅट्समन असतील. बॅटची कडा घेऊन जाणारा चेंडू आणि लतीफ आयाराम गयाराम लगातार दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गडी गारद होतो तो म्हणजे लतीफ. एक बॅट्समन पवेलियन मध्ये पोहोचला नव्हता त्याच्या जागेवरती दुसरा बॅट्समन पोहोचताना दिसतोय तो म्हणजे लतीफ. 0 या धावसंख्येवरती बाद होतो. लतीफ यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतो तो म्हणजे नवीन फलंदाज सोन्या. लतीफ यांची जागा भरून काढण्यासाठी येतो नवीन फलंदाज सोन्या. कुठेतरी चांगलं कमबॅक करताना दिसतात ते म्हणजे राजा. पहिल्या चेंडूवरती चौकार मारल्यानंतर राजाने लगातार 2 चेंडूवरती 2 गडी बागारत केले आहेत. हॅट्रिकच्या मौल्यावरती असेल तर म्हणजे राजा. आणि नक्कीच त्रिफळाची ते केलं जाते ते सोन्यांना आणि बाद होताना दिसतात. हॅट्रिक पूर्ण केली जाते राजा यांच्याकडनं. नक्कीच हलीम यांच्याकडनं राजाने हँडशेक करून कुठेतरी एक जल्लोष केला जातो की काय, कारण 1 नंबरची जर्सी घातलेलं म्हणजे हलीम कॅप्टन ऑफ द टीम, लिडिंग ऑफ द टीम असतात. वारंवार आपल्या संघाला एक चांगलं मार्गदर्शन करताना दिसतात, चांगली प्रेरणा देताना दिसतात ते म्हणजे हलीम. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली ती म्हणजे 32. नवीन फलंदाज मोन्या. नवीन फलंदाज येतो तो मोन्या. सोन्या आउट झालाय त्याच्यानंतर आलाय मोन्या.
नवीन फलंदाज मोन्या मोन्या आते दिया दणका षटकार 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 आक्रमक फलंदाज मोन्या आल्या क्षणी पावलं पाठवले ते चेंडूचे सीमारेषे बाहेर. नक्कीच चांगली फलंदाजी मोन्या याच्याकडनं. नक्कीच हे मौल्यबळ तुल्यबळ फलंदाज अजूनपर्यंत ठेवले कुठे होते. जर का धावसंख्या स्थिरावली होती 32 या धावेंवरती नक्कीच मोन्या याने आलेला एक मोठा फटका खेळला आणि संघाची 6 या धावसंख्या जाते ते 38च्या घरात. शेवटचा एक चेंडू शिल्लक असणार होते या इनिंग मधील या षटकातील. स्कोरिंग कार्डवरती एक धाव वाढते ते अवंतरच्या मदतीने. धावसंख्या जाते ते 39च्या घरात. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. नक्की स्कोर कार्डवरती धावा किती येणार हे डिसाइड करणारा हा चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने कटून काढलेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. हाताला चेंडू घासून जातो सीमारेषेबाहेर. नक्कीच या षटकाराने कुठेतरी मॅच मध्ये एक नव संजीवनी भेटते. ती म्हणजे धावसंख्या जाते ती 45च्या घरात. 45 धावा करून 46 धावांचं आव्हान ठेवलं जातं ते म्हणजे मुशर्रफ बॉईज संघासमोर. चांगल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळले जातात मोन्या यांच्याकडनं. नक्कीच या पुढील इनिंगचं धावतं वर्णन करण्यासाठी मी माझे साथी समालोचक योगेशजी सर यांना विनंती करेन.
हॅलो ठीक. धन्यवाद अमित सर. नक्कीच अमन हिरा चषक 2026 मध्ये आपण मधील पहिल्या फेरीत 5वा सामना आपण पाहत आहात. येणारे 24 चेंडू आणि 46 धावांची गरज. केतन एक विचार केला तर नक्कीच आपण एक चांगला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील 5वा सामना मुशर्रफ बॉईज स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध लेट राहुल स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान, जिथे येणारे 24 चेंडू आणि 46 धावांचा पाठलाग करायचा आहे मुशर्रफ बॉईज स्पोर्ट क्लब कळंबोली यांना. तर हे आव्हान पार पाडण्यासाठी, हे आव्हान पेलण्यासाठी यावेळेस आपण पाहतात फलंदाज एक उजव्या हाताचा एक उंच पुरा फलंदाज लाला. तर नॉस्ट्राईक एंडवरती आपण पाहतात फलंदाज फहीम. तर सांघिक वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतात फलंदाज केतन. पहिला चेंडू गुडघ्यावरती बसून बैठकी फटका मारायचा होता, चेंडूला भिरकावून लावायचं होतं शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु बॅट आणि चेंडू आपण विचार केला तर अतिशय वेगाने चेंडू आला होता. जज करणं तेवढं सोपं नव्हतं फलंदाजाला. एक धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या भारामुळे समीकरण मात्र 1ने वाढतंय. धावसंख्येचा श्री गणेशा 1ने होतोय. फलंदाज लाला आपला धावसंख्येचा श्री गणेशा मात्र 1ने करतोय. फलंदाज फहीम कशा प्रकारे यावेळेस सामना करेल तो गोलंदाजाचा. यावेळेस फसवा चेंडूच्या जाळ्यामध्ये अडकलाय अगदी लिहिल्यापणे. बघा फ्लॅटी डिलिव्हरी केली गेली होती फलंदाजासाठी फहीमसाठी. आणि नक्कीच मी म्हणेल की एक योजनाबद्ध, गणेश सर आपण म्हणू की एक योजनाबद्ध तो चेंडू टाकला गेला. बघा ज्यावेळेस लाला स्ट्राईक वरती होता त्यावेळेस त्याने वेगाचा वापर केला गेला. जसा स्ट्राईक चेंज झाली आणि त्यानंतर मी म्हणेल की केतनने मात्र आपल्या अनुभवाचा फायदा केला आणि फ्लॅटी चेंडू टाकला गेला. फ्लॅटी चेंडूवरती घणाघाती प्रहार करण्याच्या नादामध्ये चेंडूला भिरकावून लावायचं तो मिड ऑफ आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, जिथे त्याला 4 धावा वसूल करायच्या होत्या, लॉफ करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा विचार केला तर बॅट अगोदर फिरली गेली चेंडू यांनी अगोदरच. आणि त्यामुळे काय चेंडूने बॅटची आउटरेज घेतली आणि ती जी कामगिरी होती ना, तो झेल जो होता ना तो पूर्ण केला गेला. झटका क्रमांक 1, धक्का क्रमांक 1, हादरा क्रमांक 1 लागला तो मुशर्रफ बॉईज स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. यावेळेसचा चेंडू बघा, परंतु यावेळेस बघा फलंदाज अहमद येतोय आणि अहमदने मात्र आलेले आपले हात खुले केले गेलेत. जणू काही हा अहमद हा आपल्या पवेलियनमधून सेट होऊन आलाय की काय असं वाटतंय. कारण त्याने बघितलं की हलकासा ओव्हरपिच चेंडू आहे, हलक्याच्या ओव्हरपिच चेंडूवरती मात्र नक्कीच त्याने घणाघाती प्रहार केला आणि मी म्हणेल की फक्त लॉफ केलं. जो वेग होता ना त्या वेगाचा फायदा कसा करून घ्यायचा ना याचं मात्र उत्तर मात्र ते करून दिलं, ते दाखवून दिलं ते अहमद याने. धावसंख्या फलकावरती मात्र 1 गडी बाद 5च्या घरात. यावेळेस पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, बोटांची जादू काय असते ना आणि ती कशी करायची असते याचं जिवंत, याचं मूर्तिमंत उदाहरण यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं. केतन कर्वे, केतन साळुंके एक मोठं नाव आहे या खेळपट्टीवरती, या ग्राउंडवरती. नक्कीच मी म्हणेल की मास्टर माइंड आपण ज्याला म्हणतो ना या संघाचा, म्हणजेच लेट राहुल या संघाचा मास्टर माइंड जर कोण असेल ना तर तो मात्र गोलंदाज केतन साळुंके. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू गेला तो आता मात्र निर्धाव. म्हणजे बघा गणेश सर आपण विचार केला की ज्या वेळेस केतनने वेगाने चेंडू टाकलेत ना त्यावेळेस त्याला मार पडला, म्हणून काय त्याने लाईन आणि लेंथवरती मात्र अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा केला. गुडलेस स्पॉटवरून तो चेंडूला उसळीत देतोय, आपल्या खांद्यांचा आपल्या शोल्डरचा अतिरिक्त वापर करतोय, तर कधी मात्र तो आपल्या बोटांची जादू ना ती दाखवून देतोय तो यावेळेस खेळपट्टीवरती. यावेळेसचा हा चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत चेंडू डिलिव्हर होईल तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी अवधी आहे तो यावेळेस लाला आणि फलंदाज अहमद याच्याकडे, जिथे एका धावेने बराच काळ शांत असलं धावफलक मात्र 1ने वधारतो. तर माफ करा डॉट चेंडू गेला. तर पहिल्या फेरीतील अंतिम सामना लवकरच आपल्या भेटीस येईल. लॉयन्स 11 स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध आर बॉईज स्पोर्ट क्लब कळंबोली
या दोन संघादरम्यान. तर चला विनंती असेल आर बॉईज संघाचा संघनायक आणि लॉयन्स 11 संघाच्या संघनायकाच्या कानापर्यंत माझा आवाज जर जात असेल तर तुम्हाला विनंती आहे आणि तुम्ही येताना तुमचा असा एक खेळाडू आणा ज्याला बॉलची चाचपणी करता येईल. विनंती असेल. बघा आयोजकांच्या माध्यमातून वारंवार सूचना येत आहेत की आपण आत्ता जर वेळ वाचवला तर पुढे सर्व सामने हा त्यांचा मानस आहे की प्रत्येक सामना हा 4 षटकांचा खेळावा. नवीन गोलंदाज इनॅट सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं जो कॉमेंट्री बॉक्स एंड करून मारा करेल ताडकेबंद फलंदाज लाला याला चांगलं बॅटर पाहायला मिळणार. आम्ही एक युवा विस्फोटक फलंदाज त्याच्या विरुद्ध अचूक टप्प्यावरती मारा करणारा एक युवा तेज तर्रार वेगवान गोलंदाज चिकू विरुद्ध लाला विरुद्ध चिकू एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळणार. हे बॅटल कोण उत्तर मध्ये थोड्याच वेळ करणार. या दरम्यान चेंडू लॉफ केला. चेंडू जातोय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक उभा असला आहे जिथे परंतु उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत 2 धावा मात्र घेण्याची संधी आता मात्र मिळते. या 2 धावेच्या 12वे समीकरण मात्र 2 ने वाढते. लाला जाऊन पोहोचतोय आपल्या नाबाद 3 या धावसंख्येवरती. अहमद जाऊन थांबतोय आपल्या वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती. येणारे 17 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. गणेश सर मी म्हणेल की एकेरी चांगल्या चेंडू सन्मान आणि खराब चेंडूवरती जर तुम्ही प्रहार केले ना तर जे अवघड असणार जे लक्ष आहे ना ते नक्कीच सुखकर होईल. या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा गुडघ्यावर बसून बैठकी फटका मारायचा होता परंतु बघा चिकोने आपल्या खांद्यांचा अतिरिक्त वापर केला गेला. जसं पाहिलं अखेरच्या क्षणी ज्यावेळेस त्यांनी आपल्या बोटांची जादू काय असते ना ती मात्र दाखवून दिली. आपल्या वनगड्या साह्याने मात्र अतिरिक्त उसळी दिली गेली आणि त्याचाच परिणाम म्हणजे चेंडू अगोदर आला गेला आणि बॅट मात्र नंतर फिरली गेली. यावेळेस बघा डान्सिंग डाऊन द विकेट. यावेळेस मात्र आपल्या खोलीचा वापर केला गेला. थोडंसं फंबल पाहायला मिळालं केतनच्या आणि नक्कीच सुदर्शनच्या मध्ये आणि दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ आम्ही आपण पाहतो. आणि याच दरम्यान बघितलं तर 1 गडी बाद 11 ही धावसंख्या धाव फलकावरती अंकित केली गेली. बघा मिसअंडरस्टँडिंग आहे आणि मी म्हणेल ना की या अशा चुका जर तुम्ही टाळल्या नाहीत तर मग मात्र तुम्हाला विजयाचे द्वार तुम्हाला खुले करता येणार नाही. अमन हिरा आयोजित या क्रिकेटच्या शृंखलेमध्ये जर तुम्हाला तुमचं अस्तित्व जर तुम्हाला तुमचं स्थान जर टिकवून ठेवायचं असेल ना तर या बारीक बारीक चुका या तुम्हाला कटाक्षाने टाळाव्या लागतील. आणि मी म्हणले ह्या चुका कशी टाळतील मात्र आम्ही जर ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करतो ना त्यावेळेस आता मी बऱ्याच वेळा बघतो की फलंदाज करतात आणि गल्लीमध्ये म्हणा किंवा थर्ड स्लिप सेकंड स्लिपमध्ये जाऊन उभे राहतात म्हणजे आराम करतात. गोलंदाज काय करतात की बॉलिंग टाकतात आणि मग जाऊन विकेट किपरच्या मागे म्हणा किंवा इकडे तिकडे टेहळणी करतात. पण जे प्रोफेशनल खेळाडू असतात ना ते प्रोफेशनल खेळाडू म्हणजे मी म्हणेल की परेश खडके असतील त्यानंतर अमित भगत असतील त्यानंतर अनेक जे प्रोफेशनल खेळाडू आहेत जे चांगल्या प्लॅटफॉर्मचे खेळाडू आहेत ना ते बॅटिंग आणि बॅटिंग झाल्यानंतर फिल्डिंग जे आहेत ना हे सीमेवर हे नजदीक करतात जेणेकरून हवेत उडायला प्रत्येक झेलचं जजमेंट यावं यासाठी मी म्हणेल की ते खेळाडू नक्कीच मेहनत करतात. आणि म्हणतात ना प्रॅक्टिस मेक्स मॅन कॅन परफेक्ट. तुम्ही सराव कराल तर तुम्ही त्यातले तज्ज्ञ व्हाल. आणि नक्कीच मी म्हणेल की जर तुम्हाला तुमच्या या खेळामध्ये जर तज्ज्ञ व्हायचं असेल ना तर तुम्हाला तुमचं गिव्ह द बेस्ट गिव्ह दिलं पाहिजे. चांगलं तुम्हाला प्रॅक्टिस आणि सराव केला पाहिजे. या दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा ब्रश ट्रॅव्हल करतोय तो कव्हर रिजन मध्ये जिथे 1 धावा आता 2 धावा आता मात्र मिळतात. या 2 धावेच्या भारत समीकरण मात्र 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 1 गडी बाद 17च्या घरामध्ये समीकरण आता मात्र उरते. येणार 13 चेंडू आणि 29 ची गरज. 13-29 म्हणजे जवळपास 16चं अंतर आहे अमित सर. परंतु तुम्ही ज्याप्रमाणे म्हटला होतात की लाला जय आणि पराजयमध्ये जर कोण उभा असेल ना तर तो मात्र फलंदाज लाला. यावेळेस ज्याची आपण नुकतीच चर्चा केली होती लाला माझा रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार वसूल करतोय. बघा तुम्ही माझं लॉंग ऑनला क्षेत्रक्षण लावलेलं आहे कव्हरला क्षेत्रक्षण लावलेलं आहे परंतु तुम्ही चुकलाय क्षेत्रक्षण लावला ते म्हणजे थर्ड मॅनच्या दिशेने जिथे रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून चौकार वसूल केला गेला. आणि याचबरोबर जी बाउंड्री सुटली होती ना मगाशी त्या बाउंड्रीचा दबाव मात्र कुठेतरी पाहायला मिळाला तो गोलंदाज चिकूवरती. आणि त्याचा परिणाम म्हणजे काय की या षटकामध्ये पुन्हा एकदा अजून एक चौकार आला. 1 गडी बाद 21 ही धावसंख्या धाव फलकावरती येते. 3 चौकार या षटकामध्ये आले ज्यामध्ये आपण बघितलं तर येणारे 12 चेंडू
आणि 25 धावांची गरज. 12 चेंडू 21 काढलेले आहेत आणि येणारे 12 चेंडू आणि 25 ची गरज आहे. म्हणजे अजून फक्त 4 धावा तुम्हाला एक्स्ट्रा काढायच्या आहेत आणि नक्कीच मी म्हणेल की हे शक्य आहे जोपर्यंत लाला खेळपट्टीवरती आहे. परंतु त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा संघ नायकाने पाचारण केले. तो आपला सर्वातील विश्वासातील आपला विश्वास म्हणजे विश्वसनीय खेळाडू म्हणजेच केतन साळुंकेला. केतन साळुंके विरुद्ध अहमद विरुद्ध केतन. कोण जिंकेल सामना? गोलंदाज की फलंदाज? फलंदाज की गोलंदाज? या दरम्यान आखूड टप्प्यात चेंडू होता. जाणून बुजून चेंडूला उसळी दिली गेली होती परंतु बघा दैव बळतो होतं आणि फलंदाजाकडून मिळतोय तो नशीब. आता वारंवार चौकार आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ह्या चुका तुम्हाला कुठे टाळत आणि या टाळण्यासाठी मी म्हणेल की तुम्हाला एखादी टीम मिटिंग करावी लागेल अमित सर नक्कीच की चुका होत आहेत. चुका का होत आहेत ना ते तुम्हाला जाणून घेतलं गेलं पाहिजे. तुमची एक टीम मिटिंग मात्र तुम्हाला पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने तुम्हाला आगेकूच करता येईल. समीकरणाचा मात्र उरतोय येणारे 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. धावसंख्या ती 25. बघा केतनने आणि संपूर्ण टीमने अभ्यास केला गेला होता लालाचा पण पेपर आला अहमदचा. तुम्ही अभ्यास करता भूगोलाचा आणि पेपर येतो इतिहासाचा. एकाला झाकावं आणि एकाला काढावं. फलंदाज जरी बाद झाला त्यानंतर त्याने संपूर्ण सूत्र हाती घेतली ती मात्र अहमदनी. आणि बघा मी म्हणतो अजून देखील टीम मिटिंग होत नाहीये. मी म्हणेल नक्कीच लेट राहुल 11 या संघाची कारण तुमची एक टीम मिटिंग जर झाली ना तर अनुभवी जे खेळाडू आहेत ना ते त्यांचा अनुभव तुम्हाला शेअर करतील आणि नक्कीच मी म्हणेल की जो फ्लो जो आहे ना तो फ्लो तोडता आला पाहिजे. ऋषभ पंतनी जी कामगिरी केली गेली होती ना फायनलमध्ये फ्लो तोडला होता मोसम तोडला होता आणि ज्यावेळेस तुम्ही मोसम तोडताना समोर येता कॉन्फिडन्स लूज होतो. तर नक्कीच आपण पुन्हा एकदा वळतो आहोत पहिल्या फेरीतील अंतिम सामन्याकडे. अमित सर एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. लॉयन्स 11 स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध आर बॉईज स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान. चला ही तुमची अंतिम शेवटची पुकार असणार आहे. समीकरणात मात्र उरते येणारे 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. अमित सर मी म्हणेल की नक्कीच हा सामना आता मात्र 50-50 झालेला आहे. कधी सामना वळतोय राहुल एल संघाकडे. डॉट चेंडू आला की सामना जातोय तो राहुलकडे. 1 धाव 2 धावा किंवा धावा आल्या तर तो सामना आहे ना तो सामना वळतोय तो मुशरफ बॉईज या संघाकडे. येणारे 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. एक फटका जर आला तर मुशरफ बॉईज हा संघ एक मी म्हणेल आगेकूच करेल या सामन्यामध्ये. परंतु एखादी विकेट जर आली तर मग मात्र मी म्हणेल की फ्रंट सीट वरती येऊ शकतो तो लेट राहुल हा संघ. बॅक टू बॅक हा तिसरा निर्धाव चेंडू. बघा ज्या कामगिरीसाठी पाचारण केलं गेलं होतं ना गोलंदाज केतन साळुंकेला ती मात्र जबाबदारी त्यांनी पुन्हा अगदी लिहिल्यापणे पार पाडली. कारण मी म्हणेल की हे षटक हे अतिशय निर्णायक षटक होतं. या संपूर्ण सामन्याला कलाटणी देणारं हे षटक होतं. चला पुन्हा एकदा एक विनंती करतो ही तुम्हाला शेवटची अंतिम पुकार आहे. आर बॉईज स्पोर्ट क्लब कळंबोली आणि लॉयन्स 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला कॉट अँड बोल्ड होईल का? तर होय. का मला संघ नायकाने षटक क्रमांक 3 हाताने संधी दिली आणि ती मी का जबाबदारी पार पाडू शकलो नाही? नक्कीच मी म्हणेल पहिले 2 चेंडू वगळता केतनचे 2 खराब चेंडू वगळता त्यानंतर पुनरागमन कमबॅक कसं करावं ना याचं जीवन त्याचं मूर्तिमंत उदाहरण मी म्हणेल सादर केलंय. ते या वेळेस गोलंदाज केतनच्या पहिल्या 2 चेंडूमध्ये आल्या त्या 10 धावा. परंतु पुढचे 4 चेंडू खेळवत राहिला तो मात्र गोलंदाज केतन साळुंके. का मी या फॉर्मॅटचा बेस्ट खेळाडू आहे ते दाखवून दिलं. चला कॅमेरामॅन आपला जो कॅमेरा जो झूम जो आहे ना तो टॉक्स बॉक्स कडे करायचा आहे. कारण मी म्हणेल की आजच्या या क्रिकेट शृंखलेसाठी आलेले आदरणीय सागरजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल आणि नाणेफेकीचा पहिलं जिंकलं ते लॉयन्स स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने. तर चला
परदेशी आपणास विनंती की जसा हा सामना संपेल तसं तुम्ही त्या तुमच्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची आहे. यावेळेस आपण पाहतात इनायट नंबर 4 होते अमित सर स्वतः संघनायक हलीम इथे आलेले आहेत. फॉर्च्यून फेवर द बेस्ट असं म्हणतात. आता मात्र तुम्हाला गिअर चेंज करावं लागणार आहे. तुमचं अस्तित्व तुम्हाला जर टिकवायचं असेल ना या सामन्यामध्ये या क्रिकेट शृंखलेमध्ये तर मात्र तुम्हाला गिअर चेंज करायला लागणार आहे. नाहीतर इथून चुकलात तर तुम्हाला 364 दिवस नक्कीच मी म्हणेल की तुम्हाला वाट पाहायला लागणार आहे. कारण असं म्हणतात ना ध्येयासाठी जोश आणि जिद्द ठेवा, मेहनतीचं फळ हे यशच असतं. नक्कीच नक्कीच धन्यवाद अमित सर. एक चांगली तुम्ही एक सुभाषित आम्हाला सुचवलं त्याबद्दल. परंतु मगाशी आपण उल्लेख केला होता अमित सर की लाला अद्याप देखील शांत आहे. गोलंदाज सुदर्शन मैत्रीतील एक असं मी म्हणेल की मोठं नाव सुदर्शन. कारण काही जवळपास मी म्हणेल की महाराष्ट्र पोलीस दलामध्ये हे कार्यरत आहेत आणि मी म्हणेल की ज्यावेळेस आम्ही त्यांना हाक मारलेली आहे मैत्रीची त्यांनी त्यावेळी त्यांनी ती स्वीकारलेली आहे. बऱ्याच वेळा आम्हाला नक्कीच त्यांनी मोठं मोठं सहकार्य केलेलं आहे की नक्कीच. आणि त्या मैत्रीच्या माध्यमातून त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही अचूक टप्प्यातून नियंत्रित मारायचं केलं ना तर सुदर्शन सर नक्कीच तुम्ही हा सामना जिंकू शकता. परंतु तेवढं तर सोपं नाहीये कारण समोर आहे तो फलंदाज लाला. येणारे 6 चेंडू 15 धावांची गरज. 15 धावा तुम्हाला 6 चेंडूमध्ये काढायच्या होत्या. त्यातला 1 चेंडू गेला निर्धाव. आता समीकरण आता मात्र उरत आहे येणारे 5 चेंडू आणि 15 धावा. 5 हा आकडा आपण पाहत आहोत. 31 ला 2 5 चेंडू 15 धावांची गरज. येणारे 5 चेंडू 15 धावांची गरज. सिली मिड ऑफ चा क्षेत्रश आपण पाहत आहात तिथे उभा केला आहे लाला साठे. सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू तुमच्यावरती दबाव निर्माण करणार असेल. लाला यांना त्यांची स्वाभाविक खेळ त्यांचा जो मूळचा जो आक्रमकतापणा आहे ना तो त्यांना खेळामधून दाखवावा लागेल. तुम्ही जर दबावाखाली खेळाल ना तर तुम्ही तुमचा खेळ कधीही भरू शकणार नाही. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज देखील मी म्हणेल की चालाक चाणाक्ष आणि चतुर आहे. नक्कीच सलगचे 3 चेंडू निर्धाव केलेत. येणारे 3 चेंडू 15 धावांची गरज. काय म्हणाल अमित सर गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज, लाला की सुदर्शन, सुदर्शन की लाला या सर्व प्रश्नांची उत्तर अवघ्या 3 चेंडूच्या नंतर आपल्याला समजणार आहेत. नक्कीच नक्कीच मी म्हणेल हारी बाजी को जीतना हमें आता है क्योंकि हम यहाँ के सिकंदर है. तो सिकंदर कौन ठरणार. राइट इन द स्लॉट चेंडू आउट ऑफ द पार. षटकार. एक तेरी तो एक मेरी. 2 चेंडू आणि मी म्हणेल की 9 धावांची गरज. 6-15 पाहिजे होते. 7-15 पाहिजे होते. 6-15 आले. 5-15 आले. 4-15 आले. 3-15 आले. 2-9 आले. म्हणजे बघा कसं नक्कीच नक्कीच आपण म्हटलं होतं आपण चर्चा आपली चालू होती अमित सर की लाला की सुदर्शन, सुदर्शन की लाला कोण बनेगा यहाँ का चॅम्पियन. मी म्हणेल की अतिशय डोळ्यांचं पारणं फेडणारा आणि जे खेळाडू जे नुकतंच पदार्पण करतात ना क्रिकेटमध्ये त्यांच्यासाठी हा मात्र खूप मोठा सामना आहे की त्यांनी बघावं की नफ्स कशी कंट्रोल केली जाते. कारण जो खेळाडू
जो खेळाडू आपली नर्व्स कंट्रोल करेल ना तो यावेळेस दबावाला जुगारून आपला स्वाभाविक खेळ करेल ना तो संघ मात्र इथे जिंकेल. या दरम्यान पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला चेंडू जातोय तो सीमेच्या नजदीक आणि या दरम्यान खराब क्षेत्ररक्षण आणि याचा फटका मात्र मिळतोय. तो नक्कीच मुशर्रफ बॉईज या संघाला पहिले 3 चेंडू अचूक टप्प्यावर टाकले गेले होते. त्यानंतर चेंडू क्रमांक 3 आणि चेंडू क्रमांक 4 त्यांनी मात्र कमी वेगाने टाकले गेले. त्याला साथ भेटली नाही ती क्षेत्ररक्षकाची आणि याचा परिणाम म्हणजे चौकार गेला. येणारे चेंडू असतील 1 आणि धावा हव्या असतील त्या 5. 1 चेंडू 5 धावांची गरज, 5 कंपल्सरी. येणारे 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आणि ना दसरा ना दिवाळी आम्ही सर बोनस म्हणजे फ्री असणार आहे. म्हणजे लालाला खुलं लायसन खुलं लायसन भेटणार आहे लालाला. म्हणजे बघा पहिल्या 3 चेंडूवरती घाम गाळून जी मेहनत केली होती ना ती मेहनत आता मात्र कुठेतरी वाया जाताना दिसते. परंतु हार मानणारा सुदर्शन तो नाहीये. नेव्हर गिव्ह अप या ब्रीदवाक्यामधून हा जो खेळाडू आहे तो असाच नक्कीच मी म्हटलेला मोठ्या प्लॅटफॉर्मचा खेळाडू आहे. नेव्हर गिव्ह अप हे त्याचं ब्रीदवाक्य आहे आणि ते ब्रीदवाक्य तो खरं करणार का. येणारे 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. अमित सर जर ती बाउंड्री अडली असती तर चित्र वेगळं असतं. परंतु म्हणतात ना क्रिकेटला जर तर स्थान नसतं आणि जर तर शिवाय देखील क्रिकेट नसतं हे देखील तेवढं सत्य आहे. तर चला मुख्य पंच विनंती असेल तुम्हाला की सामना त्वरित चालू करायचा कारण आपण जवळजवळ आपण एक सामना आपण पाठीमागे आहोत. कारण आपण पहिल्या फेरीत आपण अजून देखील एक सामना आपल्या भेटीस येणं अजून शिल्लक आहे बाकी आहे. लॉयन्स 11 विरुद्ध आर बॉय स्पोर्ट क्लब कळंबोली या 2 संघादरम्यान जिथे टॉस जिंकला आहे तो लॉयन्स स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने. पंचांना पार टाकला चेंडू होता या दरम्यान षटकार मारून हा सामना संपवलाय. लाला मला का बेस्ट फिनिशर असं म्हणतात ना आता जीवन त्याचं मूर्तिमंत उदाहरण दाखवून दिलं लालाने. आणि याचबरोबर मी म्हणेल की नर्व्स कंट्रोल करता आली नाहीये सुदर्शनला आणि मी म्हणेल की पराभव त्यांच्या मात्र जोर लागला असणारच. तर या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच नक्कीच आपण तुमच्या समोर तेरा चेंडूंमध्ये 2 षटकार 4 चौकार आणि नाबाद खेळ करणारा लाला ठरतोय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. तर चला विनंती असेल लाला आपण यायचंय.